भोंदूबाबाला कठोर शिक्षा करा. खानापूर तालुक्यात शिवसेना उबाटा आक्रमक. नमस्कार, आपण पाहत आहात मराठी टाइम्स. सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात शिवसैनिक कमालीचे आक्रमक झालेले पाहायला मिळाले. भोंदूबाबा अशोक खरात याला कठोर शिक्षा व्हावी आणि त्याला मदत करणाऱ्यावरही गुन्हे दाखल व्हावेत या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने विटा शहरात जोडे मारो आंदोलन करण्यात आले. शिवसेना नेते नितीनजी बानुगडे पाटील आणि जिल्हा प्रमुख संजयजी काटे यांच्या मार्गदर्शनाखाली खानापूर तालुका प्रमुख प्रवीण चंदनशिवे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले. दिनांक 23 मार्च 2026 रोजी विट्यात जमलेल्या शेकडो निष्ठावंत शिवसैनिकांनी भोंदूबाबा अशोक खरात याच्या कृत्याचा निषेध करत जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी शिवसैनिकांनी प्रशासनाला निवेदन दिले. केवळ अशोक खरातच नव्हे तर या गुन्ह्यात त्याला साथ देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला सह आरोपी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली. या आंदोलनात खानापूर तालुका प्रमुख प्रवीण चंदनशिवे यांच्यासह आटपाडी तालुका प्रमुख शंकर गळवे, शिवसेना महिला आघाडी खानापूर तालुका प्रमुख भावना जंगम, सांगली जिल्हा कार्यकारिणी सदस्य सचिनजी दीक्षित, शिवसेना खानापूर तालुका उपप्रमुख हनुमंत शिंदे, शिवसेना खानापूर तालुका उपप्रमुख सूरज तांबोळी, विटा शहर प्रमुख अभिजित निकाळजे, विटा उपशहर प्रमुख रमेश इंगळे, मोहसिन मुल्ला, राज इंगळे, रियान तांबोळी यांच्यासह अनेक शिवसैनिकांनी या आंदोलनात सहभाग नोंदवला. भोंदूगिरी विरुद्ध पुकारलेल्या या लढ्यामुळे सांगली जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. ताज्या घडामोडीसाठी पाहत रहा मराठी टाइम्स आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.